अतिशय दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीला येते आहे. श्री गणेश हनुमान क्रिकेट क्लब कुंडेगाव कोलीवाडा आयोजित काँग्रेस चषक 2026. जाऊया नवीन मॅच येते आपल्या भेटीला. नवीन स्पर्धेचं नवीन मॅच पाहूया. आपल्या भेटीला येणार आहे की समालोचक आपले आहेत या ठिकाणी. या व्यासपीठावर उपस्थित आहेत कुंडेगावचे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व सुदर्शनजी भोईर यांचा सन्मान केला जातो या ठिकाणी व्यासपीठावर. नक्कीच काँग्रेस कमिटी कुंडेगावच्या वतीने सुदर्शन भोईर यांचा सन्मान केला जाईल. आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रत्येक आलेल्या पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान केलं जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून सुदर्शन भोईर यांचा सन्मान होतोय. कुंडेगावातील एक होतकरू आणि युवा कार्यकर्ता म्हणून पाहिलं जातं, अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. नक्कीच सुदर्शन भोईर यांचा सन्मान होतोय. माहिती उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचे गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचं सन्मानाने स्वागत केलं जातोय. नक्कीच आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. या आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचन जोडलेले आहेत. तर नक्कीच आपण समालोचन पाहतोय. जयेशजी भोसले असतील, चेतन स्वामी असतील. तर नक्कीच पुढची मॅचची इनिंग्स आपण पाहणार आहात. चेतन स्वामीच्या आवाजात आपण ऐकणार आहात पुढच्या मॅचचं विवरण. धन्यवाद. हर धन्यवाद सर. आपण आवाज ऐकला. खरं तर याच विभागातला एक बुलंद आवाज समोरच्या नक्कीच पाहिलं जातं. आम्ही गतवर्षी मध्ये नक्कीच कुंडेगाव प्रीमियर लीग केली होती आणि त्याच दिवसामध्ये पहिली भेट नक्कीच आम्हाला पाहायला मिळाली होती. आदरणीय आपण पाहिलं असेल विवेकजी पाटील सर. त्याचबरोबर आपण पाहिलं असेल एक महाराष्ट्रातील एक गोड आवाज आणि आवाजाची बुलंद तोप म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. ते आपण नक्कीच सातत्याने मध्ये नक्की त्यांचं आवर्जून नाव मध्ये नक्कीच उल्लेख केला जातोय. तर आवाज मध्ये नक्कीच असेल मुंबई महाराष्ट्राचा. नक्कीच आपण पाहिलं असेल जयजी भोसले सरांचं. बोलूया मॅच कडे. बिग फाईट आपण बेस्ट वर्सेस बेस्ट हिट मध्ये नक्की लढाई पाहणार आहोत. मुलेकर आणि केगाव जर विचार केला तर श्री गणेश हनुमान क्रिकेट क्लब कुंडेगाव कोलीवाडा आयोजित काँग्रेस चषक 2026 पर्व पहिला आणि पर्व पहिल्यामध्ये हे दिमागदार आणि दमदार मध्ये नक्कीच आयोजन नक्कीच आपण पाहताय. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या स्पर्धेचा बोलबाला आज फक्त उरण पनवेल पेण नव्हे, रायगड नव्हे तर रायगडच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये मात्र नक्कीच गाजताना पाहायला मिळाला आहे. त्याचं पाठचं कारण या पहिल्या पर्वामध्ये जेव्हा साहेब आले तेव्हा मला नक्कीच म्हणाले ही स्पर्धा असं वाटलं होतं एवढी स्पर्धा मोठी ही होणार नाहीये. परंतु त्यानंतर जे म्हटलं गेलं की ही स्पर्धा दरवर्षी झाली पाहिजे त्याच्या पाठचं कारण हे मात्र नक्कीच स्पर्धेनं मात्र नक्की घेतलेल्या आयोजकांची मेहनत. हे प्रचंड मेहनत. आज मात्र नक्कीच फक्त न फक्त ही 5 किंवा 4 रात्रीची स्पर्धा, परंतु त्याच्याच पाठीमागं कित्येक महिने या आयोजकांनी घेतलेली मेहनत. मग आपण टीम्स पाहिल्या, मग आपण पंच पाहिला ॲज अ कॉमेंटेटर, त्यानंतर आपण पाहिला डीजे पाहिला, लाईव्ह पाहिला, टीम्स पाहिला. गेम इज ऑन. दे वी आर डिन टर्न इट. पहिलाच बॉल वेगवान बॉल फुलटॉस होता. पकडलाय, झेल नाहीये, सोडलाय गेला अक्षरशः. मैदान शॉट मध्ये घडलाय काय? प्रत्येक झेल पकडावा लागेल कारण कालची मॅच तुम्ही पाहिली इंडिया आणि USA त्यामध्ये सूर्यकुमार यादवचा मध्ये नक्कीच झेल सोडला. त्यानंतर 83 धावा कुठल्या. प्रत्येक झेल मध्ये नक्कीच काही ना काही सांगून जातो. मैदानाच्या आतमध्ये पहिला स्ट्राईक इन मध्ये आपण पाहताय. प्रफुल्ल ठाकूरला मध्ये नक्कीच सुवर्ण संधी होती. हर्षद ठाकूर ऑन स्ट्राईक आपण पाहताय. एक विस्फोटक आणि विध्वंस खेळाडू ऑन ट्रॅक वरती. विकी पहिलाच बॉल वरती आक्रमण केलाय. बॉल चाललाय दन 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 करत सीमारेषा पार. पुण्याचं बाप्पा दगडूशेठ बॉल ने घेतली बॉर्डरीची बेट. बॉल होईल फरार सीमा पार. पहिल्याच बॉल मध्ये येतोय चौकार.
वळीव मॅच कडे आपण पहिल्या बॉल वरती सिंगल त्यानंतर चौकार जसं स्ट्राईक इन वरती हर्षद ठाकूर आला आणि आल्याला पहिल्याच बॉल वरती धमाका केला. सुरुवात पाहिजे कारण या मैदानावरती आपण 76 धावा जवळ होताना पाहिल्या होत्या, परंतु त्यानंतर एक विकेट मात्र नक्कीच पटकावली होती. फलंदाज मात्र नक्कीच बाद झाला आपण पाहिलं असेल निशिकांत भोईर. त्यानंतर मात्र नक्कीच मॅचची कायापलट झाली होती. बिग फाईट बस वर्सेस बेस ही लढाई आपण नक्कीच पाहत आहे. केगाव आणि मुलेकण, भूषण स्पोर्ट केगाव आणि जय हनुमान मुलेकण ही बिग बॅटल आज उरण नगरी मधले अनेक दादा संघ या मैदान शॉटमध्ये खेळ करताना पाहायला मिळतील. नाईटची मात्र नक्कीच रजनी स्पर्धा आपण अनुभवत आहे. हो समोर घेतलाय वाडी स्ट्रॉंग फिल्डर नाहीये, बॉल चाललाय एका टप्प्यानं सीमारेषा पलीकडं, अजून एक येतोय धमाका चौकार. बॉल सीमारेषा पार, या मॅचचा पहिला धमाका प्रफुल्लच्या बॅट मधून हाय अँड हँडसम षटकार. थँक्यू डीजे मास्तर. हर्षद ठाकूर झाला त्यानंतर प्रतीक ठाकूरचा हा वार, बॉल सीमा पार. प्रफुल्ल ठाकूर जबरदस्त फटकेबाजी, पहिल्या बॉल मध्ये सिंगल त्यानंतर मोठा धमाका पाहायला मिळाला. अंतिम बॉल मध्ये षटकार टोकून 6 बॉलचा खेळ संपलाय. धावा लागत पलकावधी बॅटिंग टीम आपण नक्कीच पाहत आहे. भूषण स्पोर्ट केगाव 18 धावांचा मत नक्कीच डोंगर उभा केलाय. 18 म्हणजे काय तर विराट कोहलीचे चाहते मात्र नक्कीच एकच मन असतील, कारण ॲज अ लकी नंबर त्याचा जर्सी नंबर मात्र नक्कीच आपण पाहिलं असेल 18. ज्या 18 मात्र नक्कीच अक्षरशः क्रिकेटला वेध लावला ते 18 नक्कीच आपण आकडा पाहत आहे. बॅटिंग संघ नक्कीच आपण पाहताय भूषण स्पोर्ट केगाव. एक दमदार सुरुवात या मैदानावरती नक्कीच पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये जे घडलं होतं सेकंड मॅच मध्ये तेच टीट फॉर टॅट तसंच मात्र नक्कीच मैदान शॉट मध्ये हे दृश्य पाहायला मिळतं. बॉल ट्रॅक वरती सेकंड ओव्हर आपण पाहत आहे. अक्षय दापोलकर समोर 2 चौकार ठोकणारा फलंदाज हर्षद ठाकूर. 2 ठाकूर नक्कीच आपण मैदान शॉट मध्ये खेळ करताना पाहायला मिळतोय. एक प्रफुल्ल ठाकूर त्यानंतर हर्षद ठाकूरला नक्कीच पाहताय आपण. पहिलाच बॉल समोर स्ट्रेट हिट केलाय, वाडी स्ट्रॉंग ऑफला फिल्डर आहे, चेंडू उचला फेकेल फिन नक्कीच मिला सिंगल धाव या बॉल वरती. सिंगल टीमला पुण्याचं काम करतोय बॅटिंग संघ आपण नक्कीच पाहताय. केगाव संघ 19 धावा, चांगली गोलंदाजी पहिल्याच बॉल वरती सिंगल. आणि जे घडलं होतं मागच्या खरतर षटकामध्ये विकेटने पहिल्याच बॉल वरती सिंगल धाव खर्च केली होती, त्यानंतर
स्ट्राईक इन वरती हर्षदाला चौकारामध्ये नक्की स्वतः अकाउंट ओपन केलं होतं. सन्मान दिलाय बॉलला करतर हलक्या हातानं. थोडा मात्र नक्कीच चांगला फंबल, त्यानंतर चांगला बॅकअप आपण नक्कीच पाहिला असेल. सिंगल मिळेल या बॉल वरती. सिंगल टीमला मात्र नक्कीच पुण्याचं काम करतोय. 20 धावा लागत. 20 कंप्लीट, लॉस ऑफ 0 विकेट्स. 8 बॉलचा खेळ संपलाय. अद्याप काही बॉल या षटकामध्ये मात्र नक्कीच येणं बाकी असतील. वन ट्रॅक वरती आपण पाहत आहे अक्षय दापोरकर समोर फलंदाज ज्याने मात्र नक्कीच चौकार षटकांची आतिषबाजी केली. प्रफुल्ल ठाकूर हा बॉल मध्ये नक्कीच पुन्हा एकदा फेकावं लागेल. रनअप मध्ये नक्कीच चुकी झाली. त्यानंतर मात्र नक्कीच पुन्हा एकदा हा बॉल फेकावा लागेल. 4 षटक तुम्हाला कंपल्सरी 20 मिनिटांच्या आत फेकणं गरजेचं आहे, अन्यथा एक फिल्डर 30 सर्कलमध्ये घेतलं जाईल असं अशोक निर्णय आलाय. स्लोवर बॉल बहुत पिक केलाय, स्लॉट मध्ये फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. गावकोरेच्या वरतून हाय अँड हँडसम फलंदाज प्रफुल्लच्या षटकार. जबरदस्त फटकेबाजी पहिल्या 4, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये मोठा धमाका होता हर्षदचा. असून एक गेल का फुलटॉसचा बॉल फेकून दिलाय लॉंगच्या वरतून. स्ट्रॉंग ऑन फलंदाज हर्षद ठाकूरांना बॅक टू बॅक अजून एक धमाका षटकार. फटके असे लगावले जातात की बॉलची मात्र नक्कीच एफआयआर तुम्हाला जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये करावं लागेल. अक्षरशः बॉलला गुम करतोय फलंदाज. स्ट्राईक इन वरती हर्षद ठाकूरांना फायर. बॅक टू बॅक अजून एक 2 धमाके पाहायला मिळाले. 2 षटकाच्या मात्र नक्कीच आपण पाहिलं असेल. काही बॉलचा खेळ बाकी असेल. धावा लागत फटकावरती आपण पाहताय बॅटिंग टीम. 32 धावा, 32 लॉस ऑफ 0 विकेट्स. दमदार स्पर्धा आणि दमदार मात्र नक्कीच आयोजन. त्यामध्ये मात्र नक्कीच पहिल्या पूर्वार्धामध्ये षटकार चौकांची आतिषबाजी करणारी ही फलंदाजी. ओ चॉप केला अक्षरशः फेकून दिला कव्हरच्या वरतून. बॉल थांबला नाहीये, बॉल होईल फरार सीमारेषा पार. 2 षटकार त्यानंतर आलाय अजून एक चौकार. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये फक्त तोडफोड फलंदाजी करताना हर्षदने पण प्रफुल्लला पाहताय. शॉर्ट बॉल पूल केलाय, फटका फसलाय की काय? यस डेफिनेटली टिट फॉर टॅट. जसा तसे उत्तर दिलाय. ईट का जवाब पत्थर से देंगे हे सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये 2 षटकात ठोकणारा फलंदाज होईल बाद. मोठा धक्का बॅटिंग टीम आपण पाहताय. भूषण स्पोर्ट केगाव संघाचा फलंदाज हर्षद ठाकूर बॅक टू द आउट. सत्या फिरकीचा जादूगार पहिल्याच बॉल मध्ये अक्षरशः बॉलला मोठा पटकायचा प्रयत्न. जयची नामी संधी होती आणि मात्र नक्कीच कबूल केली आणि पहिल्याच डेब्यू मॅच मध्ये मात्र नक्कीच आपण पहिली विकेट
सत्य ऑन फायर. मोठी विकेट, फलंदाज होईल बाद. मैदानाच्या आतमध्ये डेब्यू कसा असावा हे जागताना जॉईंट उदार सध्याची गोंदची पहा. आज पहिला सामना खेळतो आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी. जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरला गेला त्यानंतर पहिल्याच बॉल मध्ये विकेट पटकावणारा सत्याची मात्र नक्कीच ही गोलंदाजी. जबरदस्त तर फिरकीचा जादूगर लेफ्ट आर्म बॉलर. आज मात्र नक्कीच गरागरा फिरवताना ज्या प्रकारे मात्र नक्कीच भवरा गरागरा फिरवावा तीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना 2 षटकामध्ये लागले होते 36 धावा. त्यानंतर सत्याने सांगून दिलं की मी आहे ना. पहिल्याच बॉल मध्ये विकेट पटकावला गेलाय. फलंदाज घेत आपण बाळासेला प्रफुल्ल ठाकूर सलामी वीर. हा तंबूच्या आश्रमात नक्की विसावा घेतोय. इनिंग नंबर 4 निखिल म्हात्रे. टप्पा बॉल तर फर्स्ट स्लिपला शॉट थर्ड मॅचला मात्र नक्कीच बॉल ट्रॅव्हल होतोय. डॉट चेंडू फेकला गेलाय. विकेट नंतर कमबॅक मात्र नक्कीच चांगला केलाय. डॉट चेंडू फेकला गेला कारण 2 षटकामध्ये 36 त्यानंतर एक कमबॅक होता. पॉइंट का संघ आपण पाहताय. जय हनुमान मुलेकन आणि त्यानंतर सत्या. जेवढं कौतुक करावं तेवढं कवी असेल सत्य याचं. हो सपळून घ्यायचा प्रयत्न. बॉल अंगावरती आदळतोय की काय प्रश्नचिन्ह पडलाय. डेफिनेटली शारीरिक मार देताना या बॉल वरती पाहायला मिळतोय. अजून एक फेकला डॉट चेंडू. या कमालीचं षटक फेकताना फिरकीचा जादूगर का मला म्हटलं जातं हे मैदानाच्या आतमध्ये दाखवून देताना पाहायला मिळतोय. या 3 बॉल वरती 3 बॉल डॉट त्यामध्ये एक मोठी विकेट. सत्य ऑन फायर. जबरदस्त ही मॅच. 2 षटकामध्ये बोलबार राहिला होता बॅटिंग का संघ केगावाचा परंतु त्यानंतर कमबॅक. हो स्विंग अँड मिस. बॉल पडलाय तर ऑफस्टंपच्या बाहेर कसं वलंग घेतोय जे हवं होतं मैदानाच्या आतमध्ये आणि तेच पाहायला मिळतोय. डॉट चेंडू फेकलाय. प्रत्येक डॉट चेंडू मध्ये नक्कीच पुन्हा एकदा टीम बॅटिंग का संघाला बॅकफुटला ढकलून देईल. ओ त्या दिशेनं बॅट आत्तातून मात्र नक्कीच सट्ट केले गेल्या परंतु पंचांचा इशारा इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईटचा इशारा मात्र नक्कीच दंडित गेल्या सत्य आला. जरी मात्र नक्कीच व्हाईट फेकला तरी सुद्धा टाळ्यांचा गजर त्याला मात्र नक्कीच आणि प्रोत्साहन केलं जातोय मैदानाच्या आतमध्ये. येस यष्टनच्या पाठीमागे आपण बाला असेल फलंदाज बाद होईल. निखिल फलंदाज मात्र नक्कीच बाद झालाय. आपण बाला असेल निखिल मात्रे. हा सस्तात परतलाय. बोपला न फोडता मात्र नक्की तंबूच्या आश्रमावर विसावा घेतोय. गोल्डन डकचा मात्र नक्की शिकार बनला गेलाय कारण ही फिरकीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हे डोके मात्र नक्की ठरताना पाहायला मिळतोय. खरं 4 बॉलमध्ये धावा खर्च केला. एक त्यामध्ये एका विकेट सुद्धा पटकावली गेली. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये अद्याप 2 बॉल येणं बाकी असेल. स्ट्राईक येण्यावरती नवीन फलंदाज आपण पाहत नाही विपुल ठाकूर. थोडं स्पीडअप करा कारण फक्त न फक्त तुमच्याकडे 20 मिनिटात या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक कंपल्सरी फेकणं गरजेचं आहे. अन्यथा एक फिल्डर 30 सर्कलमध्ये मात्र नक्कीच घेतला जाईल असा आयोजकाचा निर्णय. शिस्तबद्ध स्पर्धा आपण नक्कीच ही पाहताय. श्री गणेश हनुमान क्रिकेट क्लब कुंडेगाव कोलीवाडा आयोजित काँग्रेस चषक 2026. पहिल्याच बॉल वरती वाह जबरदस्त ही गोलंदाजी आवडली सध्याची. तर टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये डेब्यू मॅच कशी असावी हे सांगताना मात्र नक्कीच हा फिरकीचा जादूगर सत्य ऑन फायर. शेवटचा अंतिम बॉल धावा खर्च फक्त न फक्त एक अनेक मोठी विकेट. सत्य आणि सत्य फक्त न फक्त मैदानाच्या आतमध्ये. हो रिव्हर्स अल्टी पलटी. येस बॉर्डरच्या बाहेर बॉलने घेतली कल्टी. बॉल चाललाय दन 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 करत सीमारेषा पलीकडे. अंतिम बॉल वरती मिळाला चौकार.
विकेट संपला 18 बॉल जवळ फेकले की धावा लागत डबल कवरती बॅटिंग टीम आपण पाहत आहे भूषण स्पोर्ट केगाव संघ 41 धावा 41 लॉस ऑफ आपण पाहिला असेल 3 विकेट्स. अठरा बॉलचा खेळ संपलाय 41 धावा 41. त्यामध्ये जेवढं कौतुक करता तेवढं कमी असेल कारण अंतिम बॉल वरती जरी चौकार बसला तरी या षटक मध्ये नक्कीच चांगलं होतं असं म्हणावं लागेल सत्य याचं. कारण 6 बॉल मध्ये धावा खर्च केल्या 5 त्यामध्ये 1 विकेट सुद्धा पटकावली गेली आणि डेब्यू मॅच मध्ये अजून काय पाहिजे हा प्रश्नचिन्ह मध्ये नक्कीच पडला गेलाय. थोडं स्पीडअप करा दोन्ही संघाला विनंती करतो आणि एकदा पंच वॉर्न करा कारण फक्त तुमच्याकडे 20 मिनिटं आहेत 20 मिनिटात तुम्हाला 4 षटक फेकणं गरजेचं आहे. विनंती करतो पूर्णतः स्पीडअप करा दोन्ही संघांमध्ये नक्कीच विनंती करतो. 18 बॉलचा खेळ संपलाय धावा लागला डबल कवरती 41 धावा 41. बॉल ट्रॅक वरती जीवित मात्रे पहिल्याच बॉल मध्ये गुडघा टेकून फटका चालला बॉलरेषा बाहेर एका टप्प्यानं सीमारेषा मनगट आलाय जोर मारलाय कडक खणखणीत 4. आता मात्र नक्कीच चांगला कमबॅक पडल्यानंतर बॉल मध्ये नक्कीच ऑस्टमच्या बाहेर हलकासा वलंग येतोय जे हवं होता. फिल्डिंग का टीम आपण नक्कीच पाहत आहे मुळेकर संघाला आणि बॉल ट्रॅक वरती जीवित मात्रेला तेच मैदान शोधण्यात पाहायला मिळतोय. डॉट चेंडू फेकला गेलाय चौकार केल्यानंतर एक डॉट चेंडू महत्वाचं होतं. त्यानंतर आडव्या पाठने घ्यायचा प्रयत्न काऊ कॉर्नर मध्ये फिल्डर आहे फिल्डिंग मध्ये नक्कीच चांगली झाली 100% योगदान देताना एक धाव या मॅच मध्ये खूप काय सांगून जाईल हे मात्र नक्कीच हे दृश्य मैदान शोधण्यात पाहायला मिळते. जवळ आपल्या टीम साठी 2 धावा अडवल्या गेल्यात. जबरदस्त फिल्डिंग 100% योगदान द्यायचं काम हे मैदान शोधमध्ये फिल्डिंगच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावा लागत डबल कवरती 2 धावेनं 47 धावा स्लोवर 1 बॉल खरं पडल्यानंतर खालच्या खाली राहायला अपेक्षित नव्हता. बाउन्सी मध्ये नक्कीच अपेक्षा ठेवून बसलेला फलंदाज आपण पाहिला असेल स्ट्राईक इन वरती विवेक ठाकूर डॉट चेंडू फेकला गेलाय. चांगला कमाली षटक फेकताना कारण पहिल्या बॉल मध्ये चौकार केल्यानंतर दर्पण असतं प्रेशर असतं परंतु त्यानंतर जीवित मात्र्यानं 3 बॉल वरती 2 धावा खर्च केले 2 मध्ये डॉट फेकले गेलेत. आडव्या पाटने फिल्डर आहे त्याच्या अवकाशाच्या बाहेर बॉल मात्र नक्की थांबणार नाहीये. बॉल चाललाय पुन्हा एका टप्प्यानं सीमारेषा पलीकडं या षटकामध्ये दुसरा चौका ठोकताना विवेकच्या पॅट मधून अजून एक 4. थँक्यू डीजे मास्तर. चौकात ठोकला गेलाय अंतिम शेवटचा अंतिम बॉल बाकी असेल या षटकामध्ये जीवित मात्रे ज्याने 10 धावा खर्च केला अद्याप एक बॉल येणं बाकी असेल. राऊंड विकेटने मारा करतोय अँगल बनवायचं काम मैदान जीवित करताना पाहायला मिळतोय. ओ स्लोवर 1 पुन्हा एकदा खतर 8व्या बॅटचा प्रयत्न पिक करता आला नाही. अंतिम बॉल खेळतर फेकला टॉट 4 षटकाचा वाद विकेट संपलाय 24 बॉल फेकले गेलेत. धावा लागत डबल कवरती बॅटिंग टीम भूषण स्पोर्ट केगाव 51 धावा 3 विकेट डीजे. विनंती करतो जीपी फुंडे आणि जानता राजा दादर म्हणजे पेन आणि उरण ही बिग बॅटल मैदान शोध मध्ये पाहायला मिळाल. तिसरा सामना आजच्या पहिल्या रात्रीमध्ये नक्कीच आपण पाहणार आहोत. जीपी फुंडे आणि जानता राजा दादर बिग बॅटल बेस्ट वर्सेस बेस्ट बादल आणि आपण पाहिलं असेल कुणाल गरत किशोर गरत
हे अनेक दिग्गज खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतील, यात मात्र शंका नाही आहे. नेक्स्ट मॅच आपण इन ऍक्शन पाहायला मिळेल. तुम्ही टीमला विनंती करतो बॉल ट्रॅक वरती सत्या पुन्हा एकदा खरं तर अल्टीपट्टी घ्यायचा प्रयत्न होता, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सिंगल धाव या बॉल वरती मात्र नक्कीच मिळाली. पहिल्याच बॉल वरती एक धाव. एक म्हणजे काय, एक आकडा मात्र नक्कीच जेव्हा मैदान शोध मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय 1 फेब्रुवारी 1689 मध्ये नक्कीच आपण पाहिले असेल हा महाराष्ट्रातील मात्र नक्कीच काळा दिवस. कारण त्या दिवसामध्ये संगमेश्वर सरदेसाई वाडा येथे छत्रपती संभाजी महाराजांना मात्र नक्कीच कैद करण्यात आलं. त्या फितुरे मात्र नक्कीच कैद करण्यात आलं. त्यानंतर जवळ 40 दिवस, एक नाही दोन नाही 40 दिवस मरण यातना सण करणारा आपला शंभू मात्र नक्कीच आपल्याला पाहिजे असेल. अरे माती तुलापूरची झाली, पावन तुझ्या रक्तानं ते साकलदंड झाले, धन्य तुझ्या स्पर्शानं पाहुणे शौर्य तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला. स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला, माझा शंभू राजा अमर झाला. सिंह दुरून पाहणारे अनेक झाले आहेत आणि होतील सुद्धा, सिंहाचा जबडा फाडणारा फक्त न फक्त स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज हे एकच होऊन गेले. बोला छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. बोलूया मॅच कडे. आपण एक बिग बॅटल पाहताय मैदानाच्या आतमध्ये फक्त न फक्त फिरकीच्या जोरावरती अक्षरशः घरा नाचवताना गोलंदाजी आवडचं टाळ्यांचा गजर झाला पाहिजे सत्यासाठी. टेबो मॅच पहिल्या मॅच मध्ये फक्त धावा खर्च पहिल्या षटकामध्ये धावा पहिल्या षटकामध्ये नक्कीच धावा खर्च केल्या होत्या 5, त्यामध्ये एक मोठी विकेट. त्यानंतर सत्य आला आणि त्यानंतर सत्याचा मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला गोल बाला. कारण या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्यात 2 आणि 2 बॉल डॉट. जबरदस्ती फिरून घ्यायचा बाहेर. हॅलो बोलूया मॅच कडे. आपण सत्याला पाहताय, अवंतर घोषित केलाय. बॉल हडव्या बाट्यामध्ये नक्कीच खेळायचा प्रयत्न. काउकोरीज मध्ये काय तर फिल्डर आहे, प्रचंड वेगाने येतोय, बॉल वरती झडक घालतोय, तोपर्यंत सिंगल होती, डबल खेळायचा प्रयत्न. अक्षरशः 2 धावा पळून काढल्यात की काय हा प्रश्नचिन्ह उभा केलाय. तोपर्यंत पंचांचा इशारा येईल, इट्स अ नॉट आउट. दिवसा ढवल्या त्यानंतर आपण पाहायचं रात्री सुद्धा धावांची चोरी. 10:34 2 धावांची चोरी पाहायला मिळाली. एक धाव या मॅच मध्ये खूप महत्वाची असेल आणि मैदानाच्या आतमध्ये त्या 2 धावांची मात्र नक्कीच चोरी होताना पाहायला मिळाली. 2 धावा मात्र नक्कीच पळून काढल्या गेल्यात. धावा लागत धपलकावरती 2 धावेनं 56 धावा, 56 लॉस ऑफ 4 विकेट्स. हेस नोचा इशारा मात्र नक्कीच आलाय, पंचांचा दंडित केलाय पुन्हा त्याच्या षटकामध्ये. चांगला षटक फेकत असताना ही मात्र नक्कीच अवंतर जवळ 3 फेकले गेलेत. भीमरचा मात्र नक्कीच इशारा आलाय. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्रीटची मात्र नक्कीच संधी साधली गेल्या. या बॉल वरती मोठा फटका खेचेल का हा प्रश्नचिन्ह सध्याच्याकडे मात्र नक्कीच पडला गेलाय. सत्याने मात्र नक्कीच कमाई षटक फेकला होता. तिसऱ्या षटकामध्ये 5 धावा खर्च करत 1 विकेट. त्यानंतर अंतिम षटकामध्ये सुद्धा सुरुवात चांगली झाली होती, पण तो मध्येच मात्र नक्की दमछाक होताना पाहायला मिळतोय. नोचा इशारा मात्र नक्की झालाय. बोलूया मॅच कडे. फ्रीटचा बॉल हो फिरून मात्र नक्कीच फेकण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये फिल्डर आहे, डीप मिड विकेटला सिंगल तर मिड दुसरीचा प्रयत्न आहे. आता मात्र नक्की 2 होणार नाही. चांगला थ्रो मात्र नक्कीच पाहायला मिळाला. सिंगल मिळेल या अंतिम बॉल वरती. अद्याप आपण बॉल असेल, शेवटचा अंतिम बॉल बाकी असेल. धावा लागत डबल कप वरती 61 धावा. हॅलो शेवटचा अंतिम बॉल. टार्गेट सेट करणार नक्कीच बॉल फेकला जाईल. 61 धावा. अतिश बंडा यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. अतिश बंडा, महेंद्र पाटील पागोटे यांना सुद्धा विनंती आहे आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. अतिश बंडा नवगर आणि महेंद्र पाटील पागोटे यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे.
त्याच दरम्यान जीपी फुंडे संघाचे आमचे जुने जाणते खेळाडू अजित म्हात्रे यांना विनंती असेल आमच्या मंचकावर यायचंय. अजितजी म्हात्रे यांना विनंती असेल आमच्या मंचकावर यायचंय. इट्स नो बॉल. या बॉल वरती खेळ तर पुन्हा एकदा दंडित केलाय आणि बॉल मात्र नक्कीच पुन्हा एकदा या षटकामध्ये 2 मात्र नक्कीच अवांतर बॉल फेकले गेलेत. बिमर म्हणजे भलं मात्र नक्कीच गोंधळ बाद होईल. हे अंतिम बॉल मात्र नक्कीच एक नवीन खेळाडू मात्र नक्कीच फेकला जाईल. 1+1 बाय 1 गेट 1 फ्री हे मैदान शॉट मध्ये पाहायला मिळालं. 64 धावा. शेवटचा अंतिम बॉल अद्याप बाकी असेल तर स्पीडअप करा. दोन्ही टीमला विनंती करतो फ्रीडचा बॉल अद्याप मात्र नक्कीच कायम असेल कारण चुकी केल्या मैदान शॉट मध्ये आपण पाहिलं असेल. सत्यानं चांगला शूट फेकत होता परंतु अंतिम काही बॉल वरती मात्र नक्कीच दमछाक झाली. शेवटचा अंतिम बॉल अद्याप येणं बाकी असेल. 64 धावा. 64 स्ट्राइकिंग वरती आपण पाहत आहे. विवेक बॉल ट्रॅक वरती विपुलला इन्व्हाइट केलाय शेवटचा अंतिम बॉल फेकण्यासाठी. 64 धावा. 62 होते त्यानंतर या 2 धावा बाय 1 गेट 1 फ्री नक्कीच ऍड केली. चला स्पीडअप करा. दोन्ही टीमला विनंती करतो पुन्हा एकदा प्रत्येक बॉल मध्ये टीम मेंटेन नको आहे. चला स्पीडअप करा. शेवटचा अंतिम बॉल बॉल ट्रॅक वरती विपुलला पाहते समोर. विवेक टार्गेट सेट करणारा बॉल फेकलं जाईल. शॉर्ट बॉल पूल केलाय. फिल्डर आहे टीप मध्ये. चेंडू उचलला फेकलाय तोपर्यंत मात्र नक्की सिंगल तर मी दुसरीचा प्लेटवर होईल का नाही. सिंगल प्ले अंतिम बॉल वरती 5 षटकाचा वाजविकेट संपलाय. 30 बॉल फेकले गेलेत आणि पहिला पूर्वार्ध मात्र नक्की संपला गेलाय. धावाला धप्पलकावरती बॅटिंग टीम आपण पाहत आहे. भूषण स्पोर्ट केगाव संघ 65 धावा 65 आणि 66 धावांचा मात्र नक्कीच हे लक्ष ठेवलं गेलं आहे. पुन्हा एकदा मी विनंती करतो जीपी फुंडे आणि शांता राजा दादर दोन्ही टीमला ऍज अ कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मधून टॉस करायचा. चला जीपी फुंडे आणि शांता राजा दादर दोन्ही टीमला मात्र नक्कीच विनंती करतो यायचा लवकर लवकर. साहिल ठाकूर या मॅच मध्ये इन ऍक्शन मात्र नक्कीच पाहायला मिळते. आमचे परम मित्र तेच ऍज अ कॅप्टन म्हणून चला विशेष साऊंड 2 मिनिटं. एस साहिल ठाकूर येताना पाहायला मिळतोय. तर टीम दादर संघाचा कॅप्टन चला यायचा विनंती करतो. चला पाहुण्यांना विनंती करतो तुझ्या पदरी असते मध्ये नक्की टॉस केले जाईल. जीपी फुंडे आणि जानतराजा दादर. हॅलो चेक. येस आदरणीय नितीनजी मडवी नवगर गावचे मध्ये नक्की दमदार सरपंच आपण पाहिले असेल त्यांच्या पदरी असते केले जाईल. टॉस बिग फाईट जीपी फुंडे आणि जानतराजा दादर. तर जाऊ टॉस बॉक्स मध्ये आपण पाहूया जानतराजा दादर आणि जीपी फुंडे या 2 संघांमध्ये नाणेफेकी केली जाईल. नक्कीच आपण पाहतोय एक दमदार स्पर्धा एक दमदार मॅच आपल्या भेटीला येते. एका बाजूला आहे दादर पेन तर एका बाजूला उरण फुंडे. पाहूया नाणेफेकी होत आहे या 2 संघांमध्ये. नितीनजी मडवी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल उडवला जातो आहे. नक्कीच नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. दादर संघाने काय घेणार आहे प्रथमतः. क्षेत्ररक्षण पेंडिंग ठेवतो. पोरं अजून आलेली नाही म्हणजे ऑन द वे आहेत. मग सांगतो तुम्हाला काय. ठीक आहे डिसिजन पेंडिंग ठेवलेला आहे कारण खेळाडू त्यांचे येत आहेत. तर नक्कीच आजचा हा आयोजन आणि कसं वाटते तुला आयोजनाबद्दल काय बोलशील. उरणमधलं आयोजन खूप सुंदर असतात आणि खेळायला पण मजा येतं आणि उरणमधले इंटरेस्ट की आम्ही त्वरित घेतो आणि आता आम्हाला इथे पॅक केलं आहे आणि खरंच आयोजकांनी आम्हाला संधी दिली खेळण्याची त्यांचा मनापासून धन्यवाद. नक्कीच दादर टीम सोबत नक्कीच आपले आर्या एंटरप्राइजेसचे सूरज पाटील नेहमी असतात. आज आहेत की नाहीत काय माहीत नाही. त्याचा स्पोर्टचा धंदा आहे आता तो बिझी असतो. आता तो आला तर येईल मॅच बघायला. नक्कीच नक्कीच पण तुमच्या टीमसाठी नेहमी सपोर्ट असतो त्याचा.
आम्ही बघतो. नक्कीच शुभेच्छा तुला स्पर्धेसाठी जीपी पुंडे. तर नक्कीच नाणेफेकी झालेली आहे. नाणेफेकीचा कॉल लागलाय आपण पाहतोय. दादर संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे आणि नक्कीच थोड्या वेळात ते डिसिजन तिथपर्यंत मंचावर आलेल्या पाहुण्यांचा हेतुचित मान सन्मान करूया. कारण आपली संस्कृती आपली परंपरा आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा हेतुचित मान सन्मान करणं ही आपली संस्कृती आणि आपली परंपरा आहे. तर जाऊया मंचकाकडे आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करूया. ज्येष्ठ नागरिक आहेत आदरणीय जयराम पाटील यांचं स्वागत केलं जाईल. चेंडू द्यायचा आहे. कुंडेगावचे ज्येष्ठ नागरिक आहेत आमचे नवगरचे ज्येष्ठ नागरिक आहेत जयरामजी पाटील यांचं सन्मानाने स्वागत केला जातोय. माईची उबदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचे गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपलं स्वागत केलं जातोय. काँग्रेस कमिटी कुंडेगावच्या वतीने आपलं सन्मानाने स्वागत केलं जातोय. धन्यवाद. आपला अमूल्य वेळ या ठिकाणी खर्च केला त्याबद्दल आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रशांत प्रमोद भोईर यांचा सन्मान केला जाईल. प्रशांतजी या आपला सुद्धा सन्मान असेल या ठिकाणी. नक्कीच या स्पर्धेनिमित्त आपले अमूल्य वेळ आणि आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद असेल. काँग्रेस कमिटीच्या वतीने आपल्या यथोचित मान सन्मान केला जाईल. आलेल्या प्रत्येकाचा सन्मान आणि मान केला जातोय या ठिकाणी. एक दमदार आयोजन आपण पाहतो या ठिकाणी. माईची उबदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ स्पर्धेच्या माध्यमातून एक गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन स्वागत आणि सन्मान केला जाईल. नक्कीच अविनाश पाटील यांचा सन्मान होईल या ठिकाणी. अविनाशजी पाटील आमच्या कुंडेगाव क्रिकेटचे खेळाडू अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सातत्याने कुंडेगाव प्रीमियर लीग मग कुंडेगाव प्रीमियर लीग असल्यावर अविनाशजी पाटील प्रीतमजी जोगले आणि नक्कीच कुंडेगावचे आमचा सर्व परिवार सातत्याने आम्ही पाहत असतो. आमच्या मैदानावर प्रत्येक स्पर्धेला आवर्जून आम्हाला बोलवत असतात समालोचन म्हणून. अविनाशजी पाटील यांचा सन्मान होतोय. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व दरवर्षी गणेशोत्सवामध्ये दरवर्षी वेगवेगळे देखावं आपल्या घरच्या गणपतीजवळ साकारणारे आमचे अविनाशजी पाटील एक उत्कृष्ट अष्टपैलू व्यक्तिमत्व अविनाशजी पाटील यांचा सन्मान केला जातोय. माईची उबदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचे गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपलं स्वागत केलं जातोय. थँक्यू. तर जाऊया पुन्हा एकदा आपण मॅच कडे जाऊया. स्वागतम सुस्वागतम सुमंगलम. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांना विनम्र अभिवादन. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून धर्मवीर संभाजी महाराजांना शतशः प्रणाम करून या मैदानावर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजींना मानवंदना दिली जाते. कापल्या जरी नशा आमची उदलन होईल भगव्या रक्ताची. कापल्या जरी नसा आमुषा उदलन होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी छाती ती मूर्ती दिसेल फक्त छत्रपती शिवरायांची. मूर्ती दिसेल फक्त छत्रपती शिवरायांची. जाऊया मैदानाकडे. सामना चालू आहे. अप्रतिम दर्जेदार स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय आणि कुंडेगाव कोलीवाडा च्या माध्यमातून आयोजित रजनी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. एका बाजूला असेल मुलेखंड आणि एका बाजूला आहे केगाव. हे दोन संघ आहेत. नक्कीच उरण तालुक्यातील नामवंत संघ आहेत. जीवित म्हात्रे असेल हर्षद ठाकूर असेल पप्पू सारखा खेळाडू आहे तर नक्कीच नामवंत संघ. एक जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळाली आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन वरून मारलेला चौकार येतोय की काय आणि हा येतोय वन बाउन्स चौकार.
क्या बात है, काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला आपल्या जीवित बाद्रेच्या बॅट मधून. मुलेखंडचा ब्रँड क्रिकेटर म्हणून ज्याला ओळखलं जातं असा दमदार खेळाडू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका, सलामी दिली आहे व्यासपीठाला, सलामी दिली आहे. बाबा रामदेव पतंजली षटकार. डीजे टोको. त्या दरम्यान या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत केगाव स्पोर्ट्स संघाला. नक्कीच भूषण स्पोर्ट्स केगाव संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. संदीप तांडेल यांच्या माध्यमातून या भूषण स्पोर्ट्स केगाव संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. नक्कीच शुभेच्छा स्वीकारल्या जातील. एक दमदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे जीवित मात्रेच्या बॅटमधून. बॅक टू बॅक आपण पाहिला, चौकार षटकार चौकार, काय अप्रतिम दर्जेदार फलंदाजी. मात्र विवेक ठाकूरच्या गोलंदाजीचा या ठिकाणी घेतला जातोय खरपूस समाचार. अप्रतिम दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळते. टार्गेट असेल पाहतोय आपण 66 धावांचा उच्चांक आणि 66 धावांचं आव्हान पेलताना मात्र काय दमदार सुरुवात केली आहे जीवित म्हात्रे ऑन द फायर. या कुंडेगावच्या मैदानावर जीवित नावाचं वादळ पुन्हा एकदा गोंगवेल काय हे पाहावं लागेल. पुन्हा एकदा विवेकचा पुढचा चेंडू, जबरदस्त फटका, काय जबरदस्त कार्पेट ग्राउंड शॉट येतोय. हा येतोय चौकार. क्या बात आहे डीजे. त्याच दरम्यान पागोटे 40+ संघाचे आमचे कर्णधार श्री संदीपजी तांडेल यांना विनंती असेल की आपण आमच्या मंचकावरून स्थानबंध व्हायचं आहे. संदीपजी तांडेल यांना विनंती असेल की आमच्या मंचकावर येऊन स्थानबंध व्हायचं आहे. नक्कीच भूषण स्पोर्ट्स केगाव संघाला नक्कीच शुभेच्छा आलेल्या आहेत संदीप तांडेल आणि राजेश पुरव यांच्याकडून. आणि त्याच दरम्यान जर हा सामना जिंकला तर 1000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक संदीप तांडेल यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. नक्कीच हा प्रेम आहे टीमवर आणि संघावर. नक्कीच जाऊया. एक षटक संपलंय पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर आपण जर पाहिली 24 धावसंख्या धावफलकावर लागली आहे. तब्बल 24 धावा लुटल्या आहेत. दुसरा गोलंदाज मैदानामध्ये पराग. सुरेख चेंडू टाकलाय. डावखुरा हाताचा फलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी रोहनला पहिला चेंडू समजला नाही. हा गोलंदाज मात्र पराग चाणक्य चपल गोलंदाज दिसतोय आणि त्या पद्धतीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न चालू आहे. कारण 66 धावांचं आव्हान जर रोखायचं असेल तर मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण जीवित म्हात्रे जिथपर्यंत खेळपट्टीवर उभा असेल तिथपर्यंत नक्कीच धावांचा लयलूट करता येईल. पाहूया पुन्हा एकदा पराग. आताचा चेंडू बॅटची कडा घेतली आहे. धावचीची संधी आहे परंतु पाहूया या ठिकाणी आणि ही चोरटी धाव या ठिकाणी घेतली गेली आहे. ही चोरटी धाव मात्र घेतली आणि स्ट्राईक आपल्याकडे रोटेट केली ती मात्र इथं जीवित बाद्रे या खेळाडूंनी. धावसंख्या धावफलकावर जाते 25 धावसंख्या धावफलकावर. अप्रतिम दर्जेदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे या ठिकाणी. मुलेखंड या गावातून बिहू करणारा हा खेळाडू आपण पाहतोय. नक्कीच आज जीवित मात्रे सारखा खेळाडू उरण तालुक्याचं नाव मात्र मोठ्या पटलावर नेण्याचं काम करतोय. मोठ्या स्पर्धांमध्ये या खेळाडूचं नाव गाजतोय आणि आज मात्र आपल्या मुलेखंडच्या गावातून खेळण्यासाठी सज्ज आहे. या कुंडेगावच्या मैदानावर अप्रतिम दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा पराग गोलंदाजी ट्रॅकवर असेल. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा. हा चेंडू चांगला चेंडू होता. सन्मान दिला या चेंडूला. कार्पेट ग्राउंड शॉट केलाय. पहिली धाव जबरदस्त घेतली. दुसरी धावाचा कॉल आणि दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांमध्ये. अप्रतिम दर्जेदार खेळ इथं पाहायला मिळालाय आपल्याला. नक्कीच या दोन फलंदाजाच्या माध्यमातून 16-66 धावांचं आव्हान पेलताना चांगली फलंदाजी आणि ज्या ठिकाणी चांगला चेंडू आहे त्या ठिकाणी मात्र सन्मान देऊन चांगली धावपट्टी केली आहे. पाहूया पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल जीवित. पुढचा चेंडू पराग याचा. गोलंदाजी ट्रॅकवर.
यावेळचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये मारलेला चेंडू पाहतोय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जंप केली त्या चेंडूवर, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि एक धाव घेतली गेली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या धावफलकावर 27 धावसंख्या, 28 धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. नक्कीच 66 धावांचं आव्हान. मात्र इथं दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि दुसऱ्या षटकातले 4 चेंडू आतापर्यंत झाले. 4 धाबा दिल्या. चांगलं षटक म्हणावं लागेल आतापर्यंत पराग याचं. पुन्हा एकदा पराग. पुढचा चेंडू बॉलिंग ट्रॅकवर. डावखुरा हाताचा फलंदाज आपण पाहतोय रोहनसाठी. चांगला चेंडू टाकलाय. समजलं नाही रोहनला. चेंडू निर्धाव. पुढचं काम चोखपणे बजावतोय यष्टीरक्षक. अप्रतिम दर्जेदार स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. कुंडेगाव कोलीवाडा काँग्रेस चषक 2026चा हा पहिली रजनी आणि पहिल्या रात्रीचा हा सामना आपण पाहतोय. अप्रतिम दर्जेदार खेळ या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज फराक. गोलंदाजी ट्रॅकवर. ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय. पंच सांगतायत की हा खराब चेंडू. एक्स्ट्रा धाव मिळाली आहे आणि एक्स्ट्रा रन मात्र इथं पाहतोय आपण. धावसंख्या धावफलकावर 29 धावा धावफलकावर लागतायत. या ठिकाणी जर पाहिलं ना आपण तर नक्कीच मुलेखट संघ मात्र 29 धावांवर पोहोचले. 66 धावांचं आव्हान असताना षटक चालू आहे दुसरं आणि दुसऱ्या षटकातच 29 धावांपर्यंत मजल मारली आहे. नक्कीच चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा पुढचा चेंडू लॉर्ड ऑफ हिला आहे. पॅडला चेंडू आदलला आहे. मात्र पंचांचा इशारा येतो. बॅटकट आहे आणि या ठिकाणी एक धाव घेतली गेली आहे. धावसंख्या धावफलकावर 30 वर जाऊन पोहोचली आहे. 30 धावा 2 षटक आतापर्यंत हाताळलेले आहेत. तिथपर्यंत ऐकूया एक सुंदर असं गाणी डीजे. तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय संघातर्फे. तिसरं वैयक्तिक पहिलं षटक असेल. नक्कीच गोलंदाज असेल विपुल ठाकूर. गोलंदाजी ट्रॅकवर असेल तर डावखुरा हाताचा फलंदाज रोहन मात्र स्ट्राईक असेल. पाहूया 30 धावा धावफलकावर लागल्या आहेत. अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. अठरा चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता असणार आहे ती मात्र. पाहूया मुलेकट संघाला. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर विपुल ठाकूर. गोलंदाजी ट्रॅकवर असेल. पाहूया पहिला चेंडू लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा. बॅटची एज घेतली. पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावचीची संधी मात्र सुरेख रन विकेट मारायला मिळतोय. एक धाव घेतली गेली आहे आणि एका धावेवर समाधान प्राप्त केला गेला आहे. धावा संख्या धावफलकावर पाहतोय आपण 31 धावा धावफलकावर लागतायत आणि स्ट्राईक मात्र आता असेल जीवित कडे. जीवित हा एक सलामीला आलेला फलंदाज. अप्रतिम दर्जेदार फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपण जर पाहिली तर टोटल धावसंख्या आतापर्यंत त्यांनी 22 धावांवर खेळतोय. 27 धावांवर खेळतोय. या ठिकाणी मात्र जीवित मात्र नक्कीच आता मात्र स्ट्राईकला पुन्हा एकदा जीवित. तर गोलंदाजी ट्रॅकवर विपुल ठाकूर. पुढचा चेंडू लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा. सुरेख फटका फसलाय की काय मात्र नाहीये. 1 बाउन्स या ठिकाणी जातोय. चौकार 4 धावा डीजे. फ्रेंकल. अप्रतिम दर्जेदार संगीत आपल्याला ऐकायला मिळत आहेत विशेष डीजेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. पुढचा चेंडू असेल विपुल ठाकूर याचा. जीवित बात्रीचा आत्ताचा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलाय. सन्मान केलाय. कार्पेट ग्राउंड शॉट येतोय मिड ऑफ कडे. एक धाव घेतली गेली. दुसरी धावचा कॉल होता परंतु नाकारलाय तो या ठिकाणी रोहन यांनी आणि एका धावावर समाधान मानावं लागेल. धाव संख्या धावफलकावर आपण पाहतोय
36 धाबा धावफलकावर लागतायत. गुणलेखकाच्या बळानुसार आपण पाहतोय पंचांची कामगिरी अतिशय चोखपणे पंच दोन्ही पंच आमचे क्वालिफाय पंच आहेत. शरद म्हात्रे आणि त्यानंतर राजेंद्र घरत हे दोन पंच आपण पाहतोय या ठिकाणी. सामन्यामध्ये अद्भुत ही जबरदस्त स्पर्धा ही पाहायला मिळते, कारण सलामीची आलेली जोडी अजूनपर्यंत मैदानावर दाखल आहे आणि अजूनपर्यंत ही कुठल्याही गोलंदाजाला ही जोडी फोडता येत नाहीये. पुन्हा एकदा आडव्या हाताने खेळलेला फटका, कार्पेट ग्राउंड शॉट येतोय, सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव घेतली गेली आहे, एका धावेवर समाधान मानावा लागतोय आणि एका धावेने धावसंख्या हळूवारपणे पुढे सरकते. 37 धावा, 37 फॉर नो लॉस्ट. 37 धावा संख्या धावफलकावर लागते या ठिकाणी. 66 धावांचा आव्हान पेलताना मात्र काय जबरदस्त फलंदाजी जीवित माद्रीच्या बॅटमधून, काय अफलातून फलंदाजी पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू विपुल्याचा, सुरेख चेंडू ब्लॉकरमध्ये टाकलेला स्ट्रेट ग्राउंड शॉट येतोय, आलाय चौकार, टोको डीजे. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर मारणारा चेंडू होता, चेंडूच्या बॅटचा पट्ट्यात आला नाही, पंचांचा इशारा येतोय, खराब चेंडू. अबांतर धावसंख्येत बर धावसंख्या तब्बल वाढतीये, धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचली आहे. पहा तिसरं षटक प्रगती पथावर आहे. मात्र इथं विपुल ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर कुंडेगाव एंड कडून सुरेख चेंडू ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू, कार्पेट ग्राउंड शॉट, एक धाव घेतली आहे. षटक संपले पै या ठिकाणी. 3 षटकं झालेल्या, 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 43 धावा धावफलकावर लागते. तिथपर्यंत ऐकूया एक सुंदर असं संगीत डीजे. जाऊया मैदानाकडे. धावसंख्या धावफलकावर आहे 43 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत. 43 धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. बारा चेंडू 23 धावांची गरज आहे. जाऊया मैदानाकडे. 12 चेंडू 23 धावांची गरज. पाहूया या 12 चेंडू 23 धावा कशा प्रकारे पार होतील, की पुन्हा एकदा एखादा गोलंदाज येऊन चमत्कार करेल. कारण क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. पाहूया गोलंदाज येतोय. नक्कीच या ठिकाणी पाहतोय पॉइंटच्या दिशेने मारलेला हा चेंडू आपण या ठिकाणी एक धाव घेतली आहे आणि नक्कीच एक धाव घेतली गेली आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या 44 धावा धावफलकावर लागत आहेत. नक्कीच 11 चेंडू 22 धावांची गरज. गोलंदाज आहे पराग. पराग येतोय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय. पंच सांगतायत पुन्हा एकदा खराब चेंडू. अबांतर धावसंख्येत भर. धावसंख्या वाढतीये आणि इथं मात्र दुष्काळात 13वा महिना, कारण या ठिकाणी आपल्याला धावा डिपेंड करायच्या आहेत आणि इथं मात्र एक्स्ट्रा धाव देत आहेत आपण. 11 चेंडू आणि पुन्हा एकदा आता 21 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर पराग. राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा. सुरेख चेंडू. पॅडला चेंडू आदलला. धावचीची संधी पाहूया. मात्र गुड रनिंग विथ द विकेट पाहायला मिळालं. लेग बाईच्या स्वरूपात धाव मिळते. जशी धाव येईल तशी फायदा असेल.
कारण इथं एक एक धाव महत्वाची आहे या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावा संख्या धावफलकावर आपण पाहतोय 46 धावा संख्या. विजयासाठी अजूनही 10 चेंडू 20 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. सामना अजूनही कुठेही संपलेला नाहीये, कुठेही झुकलेला नाहीये. गोलंदाज पराग, राईट टर्म ओव्हर द विकेटचा बारा. आडव्या हाताने खेळलेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू येतोय, ट्रॅव्हल होतोय तिथपर्यंत एक धाव घेतली गेली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते आहे. 47 धावसंख्या धावफलकावर लागतायत. अजूनही आपण पाहतोय 9 चेंडू 19 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू मागे एक धाव घेतली गेली आहे. परंतु इथं जर मोठा फटका आला तर मात्र सामन्याला समीकरण चेंज होईल. परंतु पाहूया सलामीला आलेली जोडी आपण पाहतोय जीवित आणि रोहन. अजूनपर्यंत मैदानावर आहे, कुठल्याही प्रकारचा विकेट गेलेला नाहीये. लॉर्ड ऑफ व्हील पंचांवर काय परिणाम नाही. चेंडू जातोय डॉट चेंडू, प्रेशर येणार आणि या ठिकाणी पाहतोय आपण 19 धावांची अजूनही गरज. 8 चेंडू 19 धावा. सामना कुठेही झुकलेला नाहीये अजून. अप्रतिम दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळेल काय? बॅटची एज घेतली आहे, धावचीची संधी पाहूया. धावचीची संधी असेल का? नाहीये. रिटर्न आलाय क्रीज मध्ये आणि हा सुद्धा चेंडू डॉट केलाय. आणि इथं मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट येते, सामन्यामध्ये चुरस आणि पकड निर्माण करतोय या ठिकाणी केगाव संघ. क्या बात आहे. नक्कीच या ठिकाणी जर केगाव संघ जिंकला तर नक्कीच केगाव संघाला 5,000चं रोख रक्कम आलेलं आहे. संदीप तांडेल आणि दीपेश कोहली यांच्या माध्यमातून. नक्कीच केगाव संघ जर या ठिकाणी विजय होतोय तर मात्र 5,000 रुपयाची रोख रक्कम संदीप तांडेल आणि दीपेश कोहली यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. पाहूया उरलेला 7 चेंडू 19 धावा. क्या बात आहे, काय गोलंदाजी केली आहे. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली आहे पराग या गोलंदाजाच्या माध्यमातून. हा मोठका आलाय, हा दिलाय दणका. बाबा उडवलाय दुर्वा. बाबा रामदेव पतंजली षटकार. डीजे क्या बात आहे. चांगले चेंडू टाकत होता पराग, मात्र शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी मोठा दणका दिला रोहन या फलंदाजाने. रोहनची जर फलंदाजीची जर शैली पाहिली तर किती बॉल खेळलाय, परंतु ज्या क्षणी गरज होती संघाला संकट मोचन होण्याचं काम करतोय. नक्कीच पराग या ठिकाणी. रोहन मात्र षटकार मारतोय. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 13 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी हव्या 13 धावा. काय सामना जातोय. असं वाटत होतं की केगाव संघाच्या दिशेने झुकलाय सामना, परंतु शेवटच्या चेंडूवर काय अफलातून फलंदाजी केली आहे. दिलाय दणका, आलाय षटकार आणि आता मात्र 6 चेंडू 13 धावा. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर जयेश पाटील मैदानामध्ये दाखल होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर 6 चेंडू 13 धावा. पहा, प्रत्येक धाव महत्वाची असते, प्रत्येक रन्स महत्वाची असते क्रिकेटमध्ये. नक्कीच जयेश पाटील येतोय मैदानामध्ये. कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे पाहावं लागेल. समोर एक खंदा फलंदाज जीवित मात्र आहे. 6 चेंडू 13 धावा. जयेश पाटीलचा पहिला चेंडू. हा कार्पेट ग्राउंड शॉट येतोय, मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो. एक धाव घेतली गेली आहे. सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख पैकी थांबवलाय आणि स्ट्राईक मात्र चेंज झाली आहे. आता मात्र स्ट्राईक असेल रोहनकडे. उरलेले 5 चेंडू 12 धावा. क्या बात आहे. सामन्याला तुर्रस येते, सामन्याला मजा येईल. नक्कीच शेवटच्या चेंडू पर्यंत सामना जातोय की काय, रंगत येते सामन्याला. एक दर्जेदार स्पर्धेचं आयोजन, एक दर्जेदार सामना आपल्या भेटीला येतोय. क्या बात आहे. पाहूया उरलेले या ठिकाणी 5 चेंडू 12 धावा. एक एक धाव महत्वाची आहे, मात्र एखादा मोठा फटका जर आला तर मात्र मॅच खिशातून जाईल केगाव संघाच्या. परंतु जयेश पाटील एक चाणक्य गोलंदाज आहे. या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल.
5 चेंडू पावजे 12 धावा. सुरेख चेंडू डॉट केलाय चेंडू. क्या बात आहे. मॅच मध्ये मजा येते नक्कीच. हम भी किसी से कम नाही आहे सांगतोय जयेश पाटील की आम्ही सुद्धा असे हारणार नाहीयेत. फाईट देऊ, टाईट देऊ, ही मॅच खेचू. पाहूया उरलेले 4 चेंडू 12 धावा. स्ट्राईकला असेल पुन्हा एकदा रोहन. पुढचा चेंडू जयेश पाटील याचा कुंडेगाव एंड कडून. फटका फसला आहे. झेल आहे. पाहूया झेल घेईल का गोलंदाज. नाही आणि मात्र एकच धाव घेतली आहे कारण इथं जीवितला स्ट्राईक ठेवायची होती आणि जीवितनी स्वतः स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे आणि ह्या चेंडूवर मात्र धाव घेतली आहे. एक धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 55 धावा धावफलकावर. उरलेले आता 3 चेंडू आणि विजयासाठी हव्यात 11 धावा. 3 चेंडू 11 धावा. इथं करावं लागेल, संघर्ष करावा लागेल. संघर्ष केल्याशिवाय यश प्राप्त होत नाहीये मित्रा. इथं झगडावं लागेल, लढावं लागेल कारण हा क्रिकेट आहे मित्रा. प्रत्येक चेंडू मागे वेगवेगळं समीकरण असतोय. काय असेल या पुढच्या चेंडूवरचं समीकरण. नक्कीच जीवितच्या बॅट मधून येईल का मोठा फटका की घेतला जाईल जीवितचा विकेट जयेशच्या माध्यमातून. हा क्रिकेट आहे मित्रांनो. पाहूया 3 चेंडू विजयासाठी 11 धावा. 3 चेंडू 11 धावा. नक्कीच अंडर प्रेशर मध्ये गोलंदाज, प्रेशर मध्ये फलंदाज. या ठिकाणी पाहावं लागेल काय मॅच आली आहे. नक्कीच पहिल्या 2 षटकात जर पाहिले आपण तर 33 धावा जमवल्या होत्या परंतु त्यानंतर कमबॅक केलं या ठिकाणी केगाव संघाने. पुन्हा एकदा जयेश पाटील कुंडेगाव एंड कडून पुढचा चेंडू असेल. कार्पेट ग्राउंड शॉट आणि इथं ग्राउंड शॉट धाव घेतलेली नाहीये. पहा इथं एकही धाव घेतलेली नाहीये. आता 2 चेंडू 11 धावा म्हणजे टोटल 2 मोठे फटके मारावे लागतील. ये होईना भात. हे झाली मॅच. काय जबरदस्त मॅच रंगली आहे. कुठं कमी पडलं, कुठं काय केलं. मी म्हंटल की एक धाव महत्वाची असते आणि जिथं 1 धाव होती ना तिथं 1 धाव घेणं गरजेचे असते कारण क्रिकेटमध्ये 1 धावेला आणि इलेक्शन मध्ये 1 मताला आणि परीक्षेमध्ये 1 मार्काला खूप मोठा महत्व असतं. ते महत्व आता दिसेल कारण या ठिकाणी 2 चेंडू 11 धावा. दोन्ही मोठे फटके मारावे लागतील आणि जीवित मात्रेसारखा खेळाडू आहे. नक्कीच रायगड ठाण्याची मॅच तुम्हाला आठवत असेल. एका चेंडू मध्ये 5 धावा पाहिजे असताना या जीवित मात्रेने ठाण्याविरुद्ध मारला होता मोठा षटकार. असंच करामत करावी लागेल 2 चेंडू मागे. 2 चेंडू 11 धावा. होईल काय, करेल काय. डू यू ट्राय फाइट. क्या बात है. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. जयेश पाटील तरतोय. नक्कीच संकटमोचन हा गोलंदाज. उरलेला शेवटचा 1 चेंडू विजयासाठी 11 धावा. ये होईना बात. ये मॅच आहे. काय जबरदस्त मॅच आली आहे. काय जबरदस्त मॅच खेचली आहे जयेश पाटील या गोलंदाजाने. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी केली आहे. फक्त 2 धावा दिल्या आहेत. 5 चेंडू टाकले आहेत. वाटलं नव्हतं की ही मॅच सहजासहजी जिंकेल केगाव संघ कारण जीवित सारखा फलंदाज, रोहन सारखा फलंदाज बाद न होता, एकही विकेट न जाता इथं मॅच आपल्या हातातून जाते आहे, निसटतंय. हे कुठेतरी समीकरण चुकतंय कारण मुलेकड संघाची पडझरही झाली नाहीये, विकेटही पडले नाहीये आणि 1 चेंडू विजयासाठी 11 धावा. चमत्कार करावा लागेल इथं. चमत्कार जर गोलंदाजांनी केला तर गोलंदाज त्यांच्या फ्लेवर मध्ये गोलंदाजी केली. एखादा नो वाईट टाकला तर मात्र इथं काहीतरी मोठा फटका येईल. पाहूया शेवटचा चेंडू 11 धावा. षटकार परंतु झालाय उशीर आणि इथं मात्र नक्कीच विजय होतोय भूषण स्पोर्ट्स केगाव संघ. क्या बात आहे. काय जबरदस्त सामना रंगलाय. जयेश पाटील काय जबरदस्त संकट मोचन ठरलाय या सामन्याचा. गोलंदाज